हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव अयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे. सकाळी 7 वाजून 7 मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. दुपारी 4 वाजून 18 मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. दुपारी 2 वाजून 51 मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिस्करण आहे. सकाळी 7 वाजून 7 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 7 वाजून 21 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून तर शनी ग्रह 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहे. तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सत ब्रह्मणो दिदी परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम सहसर उत्तरायणी वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे वृद्धी योगे वनिस्करणे चतुर्दशी शुभदितो वीर गोत्रात उत्पन्न में कड़ाप्पा मोह पात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, पंचांगात तर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये मित्रांनो, उद्या हनुमान जयंती असल्यामुळे आज आपल्याला हनुमान जयंतीचा उपवास करायचा आहे. जे हनुमान भक्त असतील, श्री हनुमान भक्ताची ते श्री हनुमंताची ते पूजाच्या उपासना करत असतील तर त्यांचा कुळाचार देखील असेल तर त्यांनी नक्कीच आजच्या दिवशी उपवास करायचा आहे मित्रांनो. उद्या सूर्योदयी हनुमंताची जयंती आहे मित्रांनो. त्यांचा जन्म होत असतो. नरसिंह तोलोत्सव, तर हा नरसिंह देवता जो आहे भगवान विष्णूचा अवतार, ते जर आपल्या देवघराशी संबंध असतील, कुळाशी संबंधित असतील, इष्टदेवता किंवा कुळदेवता असतील तर नक्कीच आपल्याला त्यांना अभिषेकयुक्त ताम्हणात घेऊन सेवा करायची आहे आणि त्यानंतर त्यांना झोपाळ्यावर बसवायचे आहे मित्रांनो. देवघरातील सर्व देवी देवतांना दवणा आपल्याला व्हायचा आहे मित्रांनो. का आजचा शेवटचा दिवस असे समजा
आणि हाही देखील आपला कुळाचार असेल तरच आपण या पद्धतीने दवना वाहून त्यांची सेवा करायची आहे मित्रांनो. पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याला सोडून आपले नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म आपण करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि या ब्राह्मण काळातच करा. तेव्हाच आपले पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, सकाळी 7 वाजून 7 मिनिटांपासून ते रात्री 7 वाजून 21 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. याचा स्वामी राहू असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आजच्या दिवशी आपण या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करणे टाळा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. जे रेग्युलर कामे आहेत तीच करावी मित्रांनो. अग्निपृथ्वीवर हजर आहे. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. रेग्युलर जे आहे ते आपण केव्हाही होम हवन या कर्मकांड करू शकता. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे शक्यतो आपण या 1.5 तासामध्ये रेग्युलर कामे करावीत. महत्वाची किंवा विशेष कामे करू नये मित्रांनो. त्यातही हा भद्रा पूर्ण दिवस असल्यासारखा आहे मित्रांनो. अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.